नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 6 मार्चचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी तिचा ब्लड सॅम्पल बदलाबदल करायला जात असते. तेवढ्यात तिकडे अश्विन येतो आणि म्हणतो, "अगं तू इकडे काय करतेस?" तन्वी म्हणते, "अरे मी तर तुलाच शोधायला इकडे आले होते." अश्विन म्हणतो, "मग इथे कशाला?" प्रिया म्हणते, "चल ना, ते सगळं जाऊ दे, मला डान्स करायचा आहे. चल चल पटकन." ते दोघं निघत असतात तेवढ्यात अर्जुन आणि सायली त्यांना बघतात. मग तन्वी आणि अश्विन मस्त एक कपल परफॉर्मन्स देतात. अर्जुन आणि सायली देखील एक डान्स परफॉर्मन्स करतात. मग सगळे सुभेदार एकत्र येऊन मज्जा करतात. त्यात सुद्धा तन्वीला वेळ मिळतो आणि ती पटकन जाऊन सॅम्पल बदलायचा प्रयत्न करते. पण अर्जुन आणि सायली तिच्या मागावरच असतात. त्याच्यामुळे ते मनात म्हणतात की हे सगळं करून काही फायदा नाही आहे. तुझे ब्लड सॅम्पल्स ऑलरेडी थोडे लॅबमध्ये गेलेले आहेत. हे तर फक्त काही आजार चेक करण्यासाठी उरलेले सॅम्पल्स आहेत. आणि आता एका तासात ब्लड ग्रुप कळतोच डिजिटली तो सुद्धा. त्याच्यामुळे तन्वी तू किती आता कष्ट घे, काहीही फायदा नाही. इकडे कल्पना अस्मिताला विचारायला जाते, "अगं तू खाली का नाही आलीस?" अस्मिता म्हणते, "अगं अख्खे 9 महिने गेले तेव्हा काही वाटलं नाही, पण आता हे उरलेले काही दिवस आहेत ना, मला खूप अस्वस्थ वाटतंय. त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही आहे खाली येऊसं." कल्पना म्हणते, "अगं शेवटच्या दिवसात असंच होतं, अस्वस्थ वाटतं." आणि मग ती वॉशरूममध्ये चेक करते दरवाजा उघडून. अस्मिता म्हणते, "तू सचिनसाठी बघतेस ना?" "नाही आहे तो, घरात नाही आहे. तसं पण सणासुदीच्या दिवशी तुम्ही लोकं त्याच्याशी बोलतच नाहीत. म्हणून मी म्हटलं की जा, बाहेर जा जरा. तो बाहेरच गेलाय, येईल थोड्या वेळात." कल्पना हो म्हणते आणि बाहेर पडते. अस्मिता मनात म्हणते, ह्याला मी जायला सांगितलंय खरं, पण गेलाय तो कुठे गेलाय? हां, त्याच्या घरी गेला असेल कदाचित. पण मग त्याने मला फोन का नाही केला? जाऊ दे, मीच त्याला फोन करते. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत येतात सगळे होळीचे प्रोग्राम झाल्यानंतर. सायली म्हणते, "आता उठा लवकर आणि अंघोळीला जा." अर्जुन म्हणतो, "थांब गं." सायली म्हणते, "अहो काय 3 दिवस रंग जाणार नाही, जा पटकन." अर्जुन तिचा हात धरतो आणि तिच्या समोर बसवतो आणि सांगतो, "काय आहे ना, अशी रंगाने रंगलेली बायको परत 1 वर्षाने बघायला मिळेल. आत्ता मी बघून घेतो काय ते." अर्जुन सायलीला किस करणार तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो. ब्लड ग्रुपचा रिपोर्ट आलेला असतो. तो चेक करतो लगेच. सायली म्हणते, "काय आहे ब्लड ग्रुप?" अर्जुन तिला रिपोर्टच दाखवतो. रिपोर्ट बघून सायलीचे डोळेच एकदम थक्क होतात. ती म्हणते, "तन्वीचा रिपोर्ट AB पॉझिटिव्ह आहे?" सायली म्हणते, "पण हे कसं शक्य आहे? आई आणि मुलीचा ब्लड ग्रुप एकच असायला हवा ना?" अर्जुन म्हणतो, "ते मेडिकली सगळ्याच बाबतीत शक्य नसतं. पण सिनियर म्हणाला होता की त्यांनी लहानपणीच तन्वीचा ब्लड ग्रुप चेक केला होता आणि तो प्रतिमाशी मॅच करतो हे त्याला माहिती होतं." "पण लहानपणी जर ब्लड ग्रुप सेम असेल आणि आत्ता बदलेल असं कसं शक्य आहे?" अर्जुन म्हणतो, "याचा अर्थ काय तुला कळतोय का?" सायली म्हणते, "याचा अर्थ हा आहे की प्रिया तन्वी नाही आहे. म्हणजे रविराज काकांच्या अपघातानंतर जी मुलगी हरवली होती आणि आता जी मुलगी परत आली आहे त्या दोन्ही मुली वेगवेगळ्या आहेत." अर्जुनला सगळं जुनं आठवायला लागतं. कसे सगळे त्याला ओरडले होते कारण तो सायलीशी लग्न करून आला होता आणि पण ती खोटी प्रियाच होती. प्रिया देखील सायलीला ओरडली होती की मला ज्या गोष्टी सगळ्या मिळाल्या होत्या त्या सगळ्या तू आता ओरबाडायला निघालीस. मी तन्वी रविराज किल्लेदार आहे हे समजल्यानंतर तू लगेच अर्जुनशी लग्न केलंस. सायली म्हणते, "पण मला एक सांगा, जेव्हा तन्वी परत आली होती तेव्हा सगळ्या तपासण्या रविराज काकांनी केल्या होत्या ना?" अर्जुन म्हणतो, "हो, पण तन्वी त्यावेळी किती गडबड करू शकते हे आपल्याला माहिती थोडी होतं." "पण मग असं असू शकेल ना की रविराज काकांना कदाचित चूक झाली असेल. दोघांचे रक्तगट सेम नसतील सुद्धा." अर्जुन म्हणतो, "एक काम करूया, रविराज आणि तन्वीचं ब्लड ग्रुप सेम आहे का आपण ते चेक करूया, म्हणजे ती पण खात्री पटेल आपल्याला." सायली म्हणते, "एक काम करूया, आपण त्या ब्लड डोनेशन कॅम्पवाल्यांनाच सांगूया की रक्तगट दाखवायला आणि आपण पटकन जाऊन हे अश्विन भाऊजींना सांगूया." अर्जुन म्हणतो, "तुला खरंच वाटतं की अश्विनला जाऊन हे सांगण्यात तथ्य आहे?" कारण तो लगेच जाऊन तन्वीला सांगेल आणि अश्विन भलेही तन्वीला ओरडतो, तिच्या रागवतो सगळ्यांसमोर, पण नंतर तिला माफ पण करतो आणि अश्विनने जाऊन आता तिला जर जाब विचारला तर तीच लगेच सावध होईल. त्याच्यामुळे आत्ता काहीच सांगू नकोस. सायली म्हणते, "हो बरोबर आहे तुमचं. एक काम करूया, आपण वेगळ्या कोणत्या तरी डॉक्टरांना ब्लड रिपोर्ट दाखवून घेऊया ना?" अर्जुन म्हणतो, "हो, आपण आधी ब्लड ग्रुप मागवून घेऊया रविराज काकांचा."
इकडे नंतर सगळे सुभेदार खाली आपले येऊन बसलेले असतात. कल्पना म्हणते, एवढ्या वर्षांनी मी एवढी नाचली असेन. बापरे, माझी कंबर आणि पाय दोन्ही पण गेले. तेवढ्यात तन्वी येते एका टबमध्ये गरम पाणी घेऊन आणि ती म्हणते, आई ह्याच्यात पाय लगेच ठेवून दे, तुझा थकवा 2 मिनिटात निघून जाईल. अश्विनला हे बघून फार कौतुक वाटतं. कल्पना म्हणते, नाही नाही नको, मला नाही दुखत आहेत पाय, राहू दे. अश्विन म्हणतो, अगं तुझी सून किती दिवसांनी तुझ्यासाठी काहीतरी चांगलं करायला जाते, तिचे प्रयत्न बघा ना तुम्ही. ह्या ज्या मनाभोवती भिंती बांधून ठेवल्यात त्या पहिल्या काढा ना. कल्पना म्हणते, नाही तरी नको. तन्वी लगेच चांगुलपणाचा आव आणून अश्विनला म्हणते, अरे रागवू नकोस. आई असं समज की हे पाणी मी नाही, सायली घेऊन आली आहे, मग आता पाय ठेवशीलच ना. पूर्णाजी म्हणते, हिच्यावर कोणी जादूटोणा तर नाही ना केला. अश्विन म्हणतो, पूर्णाजी हे तुम्हाला पण माहिती आहे की जर गरम पाण्यात तुम्ही पाय घातले तर तुम्हाला बरं वाटेल, पण फक्त तन्वी करते म्हणून तुम्ही हे सगळं ऐकून घेत नाही आहात, हे मला समजते. तेवढ्यात तिकडे अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन म्हणतो, आम्ही आता जरा बाहेर चाललोय. कल्पना म्हणते, आत्ता कुठे बाहेर चाललायत? अर्जुन म्हणतो, मला सगळ्यांसमोर माझ्या बायकोसोबत रोमॅन्स करता नाही आला ना, कारण रंग लावताना सगळेच होते, म्हणून मस्तपैकी लॉंग ड्राईव्हवर घेऊन चालले. कल्पना हसायलाच लागते, म्हणते, जा बाबा जा, आमचीच चूक झाली. आम्ही तुम्हा दोघांनाच फक्त बाहेर पाठवायला हवं होतं रंग लावायला. आम्ही पण आलो ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल ना तुम्हाला. आणि सगळे हसायला लागतात. तन्वी मनात म्हणते, हे दोघं एवढ्या रात्री कुठे चाललेत? लगेच म्हणते, अर्जुन आणि सायली तुम्ही थांबा ना 2 मिनटं, मी सगळ्यांसाठी कॉफी केली, गरम गरम घेऊन जा ना. सायली म्हणते, नको, मला नको आहे कॉफी, आम्ही चाललो. पूर्णाजी आम्ही येतो, बाय. प्रताप म्हणतो, तिकडे काय बघत बसलीस, आमच्यासाठी कॉफी आणली आहेस ना, ती थंड झाल्यावर देणार आहेस का आता? इकडे सचिन अस्मिताकडे आलेला असतो. अस्मिता म्हणते, तुम्हाला फोन का नाही केलास आणि माझे फोन का नाही उचललेस? सचिन म्हणतो, अगं मी माझ्या आईबाबांकडे गेलेलो. अस्मिता म्हणते, तुला नाही वाटलं माझ्यासोबत हा सण घालवायला? सचिन म्हणतो, अगं ऑफकोर्स मला वाटलं होतं, पण तुला माहिती आहे ना, तुझे घरचे माझ्याशी बोलत देखील नाही आहेत. काल धुळवड होती, साधं कोणी मला विश पण नाही केलं, मग मी कशाला थांबू? मला पण फार वाईट वाटतं. अस्मिता म्हणते, मी कोणाला रंग देखील लावू दिला नाही, तुझी वाट बघत बसले. आता तरी थोडासा रंग लावूया एकमेकांना. सचिन म्हणतो, अगं 1 वर्ष रंग नाही लावलंस तरी काही होत नाही आहे. इनफॅक्ट मी तुला रंग लावणारच नाही आहे, कारण मला रंगाची ॲलर्जी वगैरे तुला जर झाली तर प्रॉब्लेम होईल. त्याच्यापेक्षा मी फ्रेश होतो, तू काही वाईट मानून घेऊ नकोस. चल, मी आलोच. अस्मिताचं बिचारीचं तोंड पार उतरतं. तन्वी हे सगळं बोलणं दाराआडून ऐकत असते. तन्वी म्हणते, आता मला अस्मिताची दुखरी नस सापडली. आता मी ह्याचाच आधार घेऊन तिला माझ्याकडे वळवू शकते. इकडे अर्जुन आणि सायली एका डॉक्टरकडे आलेले असतात. ते तिघांचे ब्लड ग्रुप रिपोर्ट दाखवतात. ते म्हणतात, ही त्यांची मुलगी होणं शक्यच नाही आहे, कारण रविराज किल्लेदार यांचा ब्लड ग्रुप आहे ए आणि प्रतिमांचा आहे ओ पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे ह्या मुलीला वडिलांकडून ए किंवा आईकडून ओ या दोघांपैकी एक गोष्ट मिळू शकते. अर्जुन म्हणतो, म्हणजे ह्या मुलीचा ब्लड ग्रुप एकतर ओ पॉझिटिव्ह असू शकतो किंवा ए असू शकतो. डॉक्टर म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं, म्हणजेच ह्या मुलीचा ब्लड ग्रुप तर ए बी पॉझिटिव्ह आहे, तर बी कुठून आला? म्हणजेच याचा अर्थ. मग सायली म्हणते, म्हणजे ही त्या दोघांची मुलगी असण्याची शक्यता किती आहे? डॉक्टर म्हणतात, 0, हे शक्यच नाही आहे. ह्या ब्लड ग्रुपच्या हिशोबाने तन्वी किल्लेदार ही रविराज आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला तीव्र सणक जाते. अर्जुन बाहेर पडतो आणि म्हणतो, इतकी वर्ष ही मुलगी आम्हाला वेडं बनवते, ही मुलगी तन्वी नाहीच आहे, वरून माझ्या भावाशी लग्न केलं, आमच्या घरात तन्वी किल्लेदार म्हणून इतकी वर्ष वावर करते. बापरे, काय म्हणायचं हिला? आता तर मी घरात तिला कसं हे करतो बघ, फडशा पाडतो तिचा आणि पोलीस कंप्लेंटच करतो, म्हणजे एक इम्पोस्टर आमच्या घरात तन्वी किल्लेदार बनून राहते. इकडे प्रतिमा, सुमन आणि रविराज बोलत बसलेले असतात. प्रतिमा म्हणते, न राहून का मला अशी गोष्ट सारखी खाते मनात, की तिने मला ब्लड देण्यापासून टाळलं का असेल ग? इथून हॉस्पिटलला यायला किती तास लागतात? हार्डली 15 मिनटं. ते सुद्धा ती आली नाही आणि मला एक कळत नाही आहे, तिने मुद्दामून टाळलं असेल का मला रक्त देणं? सुमन म्हणते, मला पण तेच वाटतंय की असं का केलं असेल तन्वीने.
सुमन म्हणते अश्विनचा जेव्हा कॉल आला ना तेव्हासुद्धा तन्वी लगेच निघत नव्हतीच, खूप टाळाटाळ करत होती. रविराज म्हणतो ह्याचं एकच उत्तर आहे, कारण तन्वी एकदम स्वार्थी मुलगी आहे. इकडे अश्विन तन्वीचं कौतुक करत असतो. तो म्हणतो की बाकीच्यांना नाही दिसले तुझे एफर्ट्स तरी ठीक आहे, पण मला आता दिसत आहेत. तू किती बदलली आहेस हे मला सगळं कळतंय. तन्वी म्हणते हो, आणि लगेच त्याला मिठी मारते आणि म्हणते की सगळीकडे माझं कौतुक करायला तू मात्र पुढे असतोस, मला प्रेम दाखवायला पण तू पुढे असतोस. अश्विन म्हणतो आता काही दिवसांनी घरातले सुद्धा तुला खूप प्रेम करायला लागतील बघ. तन्वी म्हणते अश्विन तू असाच भोळ्यासारखा वागत राहा आणि काही दिवसांनी किल्ले सुभेदारच्या तिजोऱ्यांच्या किल्ल्यासुद्धा माझ्या हातात हळूच आणून दे. तन्वी म्हणते अश्विनला थांब मी आलेच. तन्वी तिकडून निघते तेवढ्यात तन्वीचा फोन वाजतो. अश्विन म्हणतो अगं तन्वीचा फोन आलाय. तन्वी काहीच उत्तर देत नाही, म्हणून तो पटकन फोन उचलतो. त्या शिंदे वकीलचा फोन आलेला असतो. अश्विन काही बोलायच्या आधीच तो म्हणतो की अहो मॅडम काल तुम्ही आला होतात आणि केसबद्दल ज्या डिस्कस केलेलं ती केस आणि तुम्ही पेपर पाठवलेत त्यांची नावं वेगवेगळी आहेत. हे 2 वेगवेगळे क्लायंट्स आहेत. तुम्हाला नक्की कोणती केस लढायची आहे? अश्विन म्हणतो काय? पटकन तन्वी येते आणि त्याच्या कानातून फोनच काढते आणि म्हणते कोण बोलतंय? तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? ते वकील म्हणतात अहो तन्वी किल्लेदारच बोलताय ना? तुम्ही काल आला होतात ना माझ्याकडे? तन्वी म्हणते मी कशाला येऊ तुमच्याकडे? माझे तर वडील एवढे नामवंत वकील आहेत आणि माझा दीरसुद्धा मोठा वकील आहे. मी कशाला येऊ? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तन्वी लगेच घाईघाईने फोन ठेवून देते. अश्विन म्हणतो कोण आहे हा ॲडव्होकेट आणि तो तुला का फोन करतोय? तन्वी म्हणते अरे रॉंग नंबर होता. मग रॉंग नंबर होता तो बराच वेळ त्याच्याशी बोललीस? तन्वी म्हणते अरे तो परत परत तेच बोलत होता. मग नंतर मला म्हणतो की तुम्ही तनुश्री मॅडम ना. मग लक्षात आलं काय घोळ झाला ते. इकडे तन्वी बघते की कल्पना आणि प्रताप खाली बसलेले असतात. ती लगेच विमलला म्हणते काही मदत करू का गं विमल? विमल म्हणते नाही नाही नको मी करेन. कल्पना म्हणते न विचारता मदत केली पण चालते ना, त्यासाठी खास अनाऊन्स करायची गरज नाही आहे. तन्वी म्हणते हो बरोबर आहे विमल मी करते तुला मदत. तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन इतका भयंकर चिडलेला असतो तो किंचाळतच येतो. तन्वी म्हणते आता मी काय केलंय? हा कशाला एवढा ओरडत आलाय? तन्वी तू. सायली म्हणते हिचा चांगुलपणाचं जे नाटक चालू आहे ना ते सगळं ह्यांना बघवत नाही म्हणून ते चिडलेत. अर्जुन तिच्याकडे बघतच बसतो. सायली म्हणते गोऱ्या काय थापते देवळात काय जाते हे सगळं नाटक आम्हाला कळतंय. प्रताप म्हणतो अर्जुन काय झालं एवढा कशाला ओरडतोयस तू? मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात रविराज म्हणतो की आता जेव्हा आम्हाला तुमच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती त्यावेळी तुम्ही आम्हाला इकडे राहू दिलं. आता हा पाहुणचार बस झाला, आम्ही आता निघतो. तन्वी लगेच म्हणते मी तुमच्या पुढे हात जोडते, अजून काही दिवस राहा ना. अर्जुन आणि सायली तेवढ्यात खाली येत असतात. अर्जुन म्हणतो तन्वी आता ही तुझी नाटकं बस झाली. एवढंच तुला आईचा पुळका होता तर त्या दिवशी जेव्हा तुझ्या आईला रक्ताची गरज होती तेव्हा तू कुठे होतीस? 1-1.5 तास काय करत होतीस? मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.